मागतात पैसे, तुला तिकीट द्या पैसे म्हणायचे होते की आम्हाला बी, मग आम्ही काहीतरी हालचाल केला असतो. कोटी द्या, 50 द्या, 60 द्या, कोटी कोण द्या, कोटी का द्या, कोटी कशा पायी द्या. भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष असताना यांच्या नातीसाठी यांनी तिकीट मागितलं होतं यांच्या घरच्यांनी आणि त्यामुळे आजी नाराज झाल्या आता. चोरी केला, त्यात मताची चोरी केला. कसा केला? त्यात कितीदा निवडणुकीत उभारला? 5दा केलाय. 5दा उभारला का? मागतात पैसे, तुला तिकीट द्या पैसे म्हणायचे होते की आम्हाला बी, मग आम्ही काहीतरी हालचाल केला असतो. त्या वर्षी लई बदललंय, त्या वर्षी लई बदललंय. 25 वर्ष ह्याच्यात आम्ही अशी बारकी बाई नाही. गावखेड्यातील निवडणुकीचा मूड काय आहे जाणून घेऊयात. कसं बदललं? काँग्रेसमध्ये होता, गाव जसं आहे तसं आपण राहू. काय मध्ये आले आपल्या भाजपमध्ये. केंद्रे साहेब पहिल्या स्टार्टला थांबले, गेले दत्ता एवढा गोड होता की साखर एवढा. काहीच होईना. लाजखोर लोक, लई लाज. इथं कशी लाज आहे? पैसा दिलं तरच काम होईल. 4 जणाकडे गेला. काय ते मुरुमकर एक आहेत म्हण, हे केंद्रे साहेब एक आहेत म्हण. चला चला वडून नेत होते, मला सुद्धा कित्येक बाऱ्या वडून नेल्यात. वडून न्यायचं, तिकीट द्यायचं. माझा नवरा म्हणायचा की थांबायचं नाही. मी खुरपाय जाताव, दगड काढाय जाताव. एवढं काकलूत करायचं, आमच्या नवऱ्याला काकलूत करून न्यायचं. त्या काळातलं राजकारण आता राहिलंय का? नाही नाही, ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत आपल्या गावातली. तिकड नाही, गावचीच केलंय, गावचीच केलं मी. लय अनुभव आहे तुम्हाला. मग हाय, मला कुठेही नाही, मला अनुभव आहे याचा. महिलाला न्याय देतात त्याने. न्याय कुठली मिळते त्याला? त्याला न्याय पैशाची न्याय आहे. या सरकारवर तुम्ही खुश आहो का आता? कशाला खुश? आता पत्र होतो पण आता नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. गावखेड्यातील निवडणुकीचा मूड काय आहे जाणून घेऊयात. एक आजी माझ्या सोबत आहेत. राजकीय पक्षांना यांनी जवळून पाहिलेलं आहे. आजीचं वय विचारू आणि या निवडणुकीमध्ये काय रंग आहे, आधीच्या निवडणुका कशा होत्या ना आता किती बदलल्यात हेही जाणून घेऊया. आजी वय काय तुमचं? माझं वय 70 आहे. 70 आहे का? काय निवडणुका बदलल्यात असं वाटतंय तुम्हाला? असं काय लईच बदललं. इकडे बदललं. कसं बदललं? आम्ही ह्याच्यामध्ये त्या काँग्रेसमध्ये होता. काँग्रेस मधून काढलं माझ्या लेकरानं. त्यानं काय म्हणला, माय म्हणला जग आपलं गाव जसं आहे तसं आपण राहू, त्याच्यासोबत राहायचं नाही. मग ह्या लोकांमध्ये आले, आपल्या भाजपमध्ये आले. मग आल्यावर हे पहिल्या स्टार्टला थांबले. केंद्रे साहेब पहिल्या स्टार्टला थांबले. ते काय म्हणले, त्यावेळेला काय केले, दत्ता एवढा गोड होता की साखर एवढा. मग गाडी आणला टाटा समो गाडी आणल्यावर काय केले त्या लोकांनी, कधी कधी डिझेल टाकले नाही त्या गाडीला, तर तेवढी कष्ट घेतला की धडकनाळा जातो, बोरगावला जातो कष्ट करायसाठी. तुमचा लेख काम करीत होता काय? माझा लोक म्हणजे आशा होती ना, पुढची आशा होती त्याला, कुठं तरी मला घेतील करतील म्हणून त्याला आशा होती. म्हणून ह्या बारीत थांबला. तर ह्या बारीत काय केले, कुठं रस्ता चांगला होईना, कुठं रोड चांगला होईना, कुठं काहीच होईना. लाजखोर लोक. काय झालंय? लाचखोर करतात म्हणजे लई लाज आहे, लई लाज. इथं कशी लाज आहे? पैसा दिलं तरच काम होईल, पैसा घेतले तरच काम होईल. मग पैसा तर लागतंय, ह्या कामालाच लागतंय. आपण खायसाठी लागणार, जगासाठी करायसाठी लागते. ज्यावेळेस राजकारणात तुमचे लेकरं जातेत, नातू जातेत, आता पोरं गेले, त्यांचं काय भविष्य आहे? त्याचं काय भविष्य? ह्याच्यात काय भविष्य आहे? हे जर मिळालं तिकीट तर लढावं, काहीतरी चांगलं व्हावं, असं कारण होतं. ह्या कारणासाठी त्याने आम्ही आशा केलं होतं माझ्या लेकरानं. मग 4 जणाकडे गेला. काय ते मुरुमकर एक आहेत म्हण, हे केंद्रे साहेब एक आहेत म्हण, आणि एक अजून दुसऱ्याचं कोणतं तर धर्मपाल. पाठ झाले तुम्हाला तर? झालेत ना मला. 25 वर्ष ह्याच्यात आम्ही अशी बारकी बाई नाही. मी माझं म्हातारपण आलं म्हणून माझं लेकरू चांगलं आहे, माझं पुढी म्हणून मी केलेली आहे. राजकारण कसं बदललंय दरवर्षी पेक्षा या वर्षी लई बदललंय, त्या वर्षी लई बदललंय. कोटी द्या, 50 द्या, 60 द्या, कोटी कोण द्या, कोटी का द्या, कोटी कशा पायी द्या, कोटी कशा पायी द्या. द्या की थोडकुस द्या, आपल्याला खाया पिया पुरतं. कोटी द्या, 50 द्या, 60 द्या, का द्या? काय मागतात? मागायला का? पैसे मागतात पैसे, तुला तिकीट द्या पैसे म्हणायचे होते की आम्हाला बी, मग आम्ही काहीतरी हालचाल केला असतो. आधीच्या वेळेस राजकारण होतं त्यावेळेस तिकीट कसे मिळत होते? तिकीट उगयत मिळत होते. चला 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 वडून नेत होते, मला सुद्धा कित्येक बाऱ्या वडून नेल्यात. वडून न्यायचं, तिकीट द्यायचं. तू थांबतेस का? माझा नवरा म्हणायचा की थांबायचं नाही, आम्ही काम करून खाताव, आम्ही खुरपाय जाताव, दगड काढाय जाताव. थांबायचं नाही, जायचं. आपण थांबायचं नाही म्हणजे की एवढं काकलूत करायचं, आमच्या नवऱ्याला काकलूत करून न्यायचं. तुम्ही कितीदा निवडणुकीत उभारला? 5दा केलाय. 5दा उभारला का? आणि एक सांगतो तुम्हाला घटना कशी घडली. मी निवडून आले, ह्या केदार एकनाथनं काय केला, चोरी केला, त्यात मताची चोरी केला. कसा केला? त्याची चलना गेले की गावात
ते जे निवडून आल्याला माझं मागं टाकला आणि आपण ते जे पक्षी निवडला नव्हता त्याचं बोरड लावला. जाऊ दे म्हणले, माझं लेकरू बारकं होतं, नवरा गरीब होता, आम्ही जसं होतं तसं चाललो. तुमच्या काळातलं राजकारण आता राहिलंय का? नाही नाही राहिलं नाही. माझ्या काळातलं कधी अजाबाद राहिलं नाही. हा. मग तवा चोरी एकनाथरावने केला. आता काय म्हणलं, आणि आता निवडल्यावर त्याला द्यायचं नाही, त्याला तेवढी साथ द्यायचं नाही. का द्यायचं नाही? त्याची माय निवडून आलती तर मी त्याला हे केलो नाही. जे पक्षी निवडला नव्हता त्याचा बोरड मी लावल तर स्वतः तोंडानं कबूल झाला त्यानं. कुठल्या कुठल्या निवडणुकीत कुठं कुठं तुम्ही कामं केलेली आहेत? निवडणूक काय कळू देतात ते. नाही पण पंचायत समिती लढली का जिल्हा परिषद लढली का पंचायत समिती. ग्रामपंचायत? आपली ग्रामपंचायत आपल्या गावातली. गावात बी लढला हा, होता? दुसरीकडे नाही, गावचीच केलंय. हा. गावचीच केलं मी. लय अनुभव आहे तुम्हाला मग आता हाय, मला कुठेही नाही, मला अनुभव आहे याचा. आहेच का? हाय. मग आता आणि जर त्याच्यासोबत गेले असते का भरपूर केले असते, पण बाई कशाला न्यावं, म्हातारी कशाला न्यावं असं जाणून केलंय त्यानं मला. हा. ती महिलांना तर पक्ष सांगतात की आम्ही लय न्याय द्यायला 50% जागा देते. हा. महिलाला न्याय देतात त्याने. न्याय कुठली मिळते त्याला? त्याला न्याय पैशाची न्याय आहे. हा, असं केलेले लोक आहेत हे. पक्ष पार्टीमध्ये महिलांना स्थान आहे का? मग हाय की कसलं? हे नाही का आता काढलेलं? हा हाय ना. काही कवा महिलाला आहे, कवा गड्याला आहे. हा, लाडक्या बहिणीचे पैसे मला माहित नाही, मी लबाड बोलणार. मला लबाड बाहेर जाणे बोला केले का चालू केले मला माहित नाही. नाही नाही मला माहित नाही. मग या सरकारवर तुम्ही खुश आहो का आता? कशाला खुश? आता पत्र होतो पण आता नाही. का बरं तिकीट मिळालं नाही तिकीट म्हणून का? का तिकीट दिला नाही? आता नातीला तिकीट मिळालं नाही. हा, मग माझ्या नातीला का तिकीट दिला नाही? आतापर्यंत होतं, मला काही तेवढा विचार येत नव्हता, पण आता नाही. या आजी आहेत आणि यांच्या नातीसाठी यांनी तिकीट मागितलं होतं यांच्या घरच्याने, आणि त्यामुळे आजी नाराज झाल्या आता. तर लातूर जिल्ह्यामध्ये नगर परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर आता जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होते त्यामध्ये मोठा रंग आणि ट्विस्ट पाहायला मिळतोय. लातूर जिल्ह्यामधलं हे सगळं वातावरण आहे आणि यामध्ये मागील काही दिवस सुरू असलेल्या चर्चेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष असताना आता थेट उमेदवारी मिळत नसल्यानं नाराजी पाहायला मिळते. त्यामुळे ही नाराजी पक्ष कसे दूर करतात हे पाहणं अगदी महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.